दिवस त्यावेळेला यहुदी लोक शब्बात पाळायचे शनिवारी. तुम्ही कधी पाळताय? जेव्हा आपलं परमेश्वरची इच्छा आहे, त्याचा देवाचा आत्मा सांगतोय, तेव्हा आपल्याला शब्बात म्हणजे उपवासाचा दिवस पाळायचा आहे. उपवासाचा दिवस. शब्बात करायची गरज नाही. आता बोलायचा उपवास प्रार्थना. काय शब्बात बोलता येत नाही. शब्बात बडशेप खात्यापेक्षा. समजतं तुम्ही? शब्बात त्यावेळेला बोलायचं. शब्बात इब्रानी युनानीमध्ये आला त्या ठिकाणी. उपवास प्रार्थना आपण करू शकतो. आणि उपवास प्रार्थनेच्या त्या दिवशी आम्ही वेशी बाहेर आम्ही वेशी बाहेर गावाच्या बाहेर नदीच्या किनारी त्या ठिकाणी जिथे प्रार्थना होत असते. आता या ठिकाणी प्रार्थना होत असते. बोईसर मध्ये चिल्लार मध्ये प्रार्थना होत असते. असे आम्हाला असं वाटलं. तिथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया जिथे जमल्या होत्या त्याच्या बरोबर बोलू लागलो. तिथे लुदिया नावाची कुणी एक स्त्री होती. काय नाव आहे त्या ताईचं? लुदिया. काय लुदिया? काय नाव? तुतीरा नगराची असून. कुठल्या नगरातली आहे ती? तुतीरा. आता तुम्ही कुठल्या वेगळ्या गाव पाड्यातली आहेत की नाही ताई? नो. पुढे. जांभले वस्त्र विकत असे. काय विकायची ती? म्हणजे कपडे विकायचे. जांभले वस्त्र. पुढे. ती देवाची भक्ती करणारी होती. आता देवाची भक्ती म्हणजे काय? स्तुती आराधना करत असेल, वचन सांगत असेल, वचन ऐकत असेल, काहीतरी छोटी मोठी सेवा करत असेल आणि भक्ती बोलत जात. भक्ती. तिने आमचे भाषण ऐकले. तिने त्यांचे सेवकाचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे विप्रलित केले की. तिचे अंतःकरण प्रभूने असे कार्यामध्ये आणले की. पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. पौल सांगत होता. कोण आहे सेवक? पौल. बोला पौल. सेवक. आणि तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बपतिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. मी प्रभूवर. तुम्ही पण बोला. मी प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे. सर्व विश्वासू नशीब विश्वासू निघून जा घरी. असे जर तुम्ही मनात मानित आहात. असं जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा. बघा कशी विनंती करते ती ताई. काय नाव आहे तिचं? वाचू नका. काय नाव आहे? ठीक आहे. कुठली आहे ती? नगराचं नाव काय? तुतीरा. कुठे आहे ती? नदीच्या किनारी. आणि काय विकायची ती? बेलकड. काय विकायची ती? चिंबोऱ्या. कंट्रोल. काय विकायची? क्या बेचती थी? कपड़ा बेचती थी. काम है उसका, करना ही पड़ेगा. तुम्ही काय काम करता तो मस्त भी काम करता. लाजू नका कुठल्याही कामाला. कुठलंही काम असू दे लाजू नका. बिल्कुल शर्म नहीं करना है. काम रहता है. कुछ भी रहे. बाथरूम साफ करना या कुछ भी रहे. तिच्या आग्रहास्तव मी विनंती आम्हाला मान्य करावी लागली. आणि तिने आग्रह केला आणि तिची विनंती आम्हाला मान्य करायला लागली. म्हणजे सांगण्याचा अर्थ या ठिकाणी पॉइंट थांबा. त्या ठिकाणी म्हणजे एक स्त्री आहे ती भक्ती करणारी स्त्री आहे. आणि भक्ती करणाऱ्या स्त्रियांनी बघितलं की ते येऊन सेवक पौलुस वचन सांगतात. तेव्हा वचन अंत करणार त्याला लागलं. तिने लक्ष दिलं त्या ठिकाणी आणि तिने आपल्या घरी सेवकांना बोलवलं आहे. हालेलुया. असं तुम्ही पण सेवकांना बोलवताय की नाही? सेवा करणाऱ्या स्त्रियांना बोलवताय की नाही? बोलवणं जरुरी आहे. कशाला? काही असेल चला बसूया, चला वचनाच्या द्वारे बोलूया, चला आमच्या घरामध्ये जरा स्तुती आराधना करूया आणि जरा प्रार्थना करूया. प्रार्थना केल्यावर दुःख येतं की नाही येत? नाही येत. सगळं संपतं. येतं. प्रार्थना केला दुःख येईल, समस्या येईल, परंतु लवकर परमेश्वर त्यातून बाहेर काढेल. आमेन. बोला येशू ख्रिस्ताचा जय असो. आमेन. परमेश्वर आहे. आणि ती स्त्री त्या ठिकाणी स्त्री किती योग्यतेने चालण्यात, योग्यतेने भक्ती करणार, योग्यता मिळाने के लिए आदर करते. आदर है ना? आदर सन्मान करते. ती आदर कर रही है. आपल्याला पण आदर करायला परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही दुसऱ्याचा आदर करा तुम्हालाही आदर भेटेल. तुम्ही दुसऱ्याचा आदर करणार नाही तुम्हाला आदर भेटणार. तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करणार तुम्हाला सन्मान भेटेल. तुम्ही दुसऱ्याचा सन्मान नाही करणार तर तुम्हाला सन्मान भेटणार नाही. मी माझ्या जीवनात बघितलेलं आहे. एखादी गरीब असू दे, एखादा धनवान असू दे, बिना शिकलेला असू दे, किती कसं पण कर असू दे, पण त्यांचा आदर करा. हालेलुया. त्याला तुच्छ मानू नका. याला आजार झालेला, त्याला टीबी झाला, त्याला कॅन्सर झाला, त्याला काय झालेलं आहे, त्याची जखम सडत आहे. नाही 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 नाही. तुम्ही जर असतं तर तुमचं त्या ठिकाणी कोणी असतं तर तुमचा पती असता, पत्नी असता तर तुमचे आई वडील असते तर काय केलं असतं तुम्ही? केलीच ती ना त्यांची सेवा? केलीच ती की नाही? लक्षात ठेवा.
काय सांगतो आता लक्षात ठेवा, की बाईने विश्वासामध्ये तुम्ही वाढत असाल तर संगती ठेवा. संगती मोडायची नाही कधी, संगती सोडायची नाही कधी. मी तुम्हाला एक पॉइंट सांगत आहे, त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय तुम्ही आपल्या पतीचा आदर करताय? तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करताय? तुमच्या नवऱ्याचा किती आदर करताय मला माहिती नाही. एपिस मध्ये दिलेला आहे 5 काम. वचन सांगते त्या ठिकाणी, एपिस मध्ये दिलेलं आहे वचन. आदर करायला पाहिजे आपल्याला. हा 22, 23, 24 पटकन. 5:22. स्त्रियांनो तुम्ही कोण आहे? स्त्रिया. स्त्रिया हा बोला. तुम्ही जसा प्रभूच्या अधीन तसा. जसं तुम्ही प्रभूच्या अधीन. का आपण प्रभूच्या अधीन आहोत का? त्याला आपण परमेश्वर मानतो का? अधीन, प्रभूच्या अधीन म्हणजे काय माहित आहे का? की आपण परमेश्वरच्या वचनाने चालतोय. जो वचनाने चालतोय तो देवाच्या अधीन आहे. जो वचनाने चालत नाही, पवित्र आत्माचं ऐकत नाही, पवित्र आत्मा का सुनता नाही और चलता नाही, तो देवाच्या अधीन. कोणाच्या अधीन? मग सैतानाच्या, वाईटाच्या, दुष्ट आत्माच्या अधीन आहे. हा तसा आपापल्या पतीच्या अधीन असा. आपापल्या पतीचा, तुमचा पती नवरा कसं पण असो पण त्याच्या अधीन राहा. अधीन म्हणजे काय माहित आहे का? काही जे सांगतोय ना ते ऐकणं जरुरी आहे. नवरा तुम्हाला चांगलं सांगेल की वाईट सांगेल? नाही ना, वाईट सांगेल. दारू पी, सिगारेट पी, विडी पी, आता मी नाही आवडत तो दुसरा कर, असं सांगेल का? त्यात सांगितलं रागाच्या भरात काय तर मनावर नाही घ्यायचं, विचारामध्ये, आदरामध्ये. हा वाचा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक सिर हिंदी मध्ये आहे ना. हा तसा पती पत्नीचे मस्तक आहे. तसा पती पत्नीचा, बायकांचं काय आहे? मस्तक, डोकं आहे की नाही? आहे ना. त्याचं काय करायला पाहिजे? आदर करायला पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा. का आदर करताय तुम्ही? आदर होतो का? मी एक सेवक आहे, कोणाचा तरी एक नवरा आहे, तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. करताय का आदर? अरे तो कुठून कमावून आणतोय कधी विचार केलाय का? तुमचा नवरा जो भाऊ किंवा कोण आहे, आणि ते नवरा मी बोलतोय, नवरा कुठून कमावणं, तर काय मेहनत करतो कधी विचार केलाय? कधी तो झोपतोय कुठून आणतोय? काय पोरांची गरज पूर्ण कसा करतोय? बच्चों की जरूरत कैसे वो पूरा करता है? पति किधर से लाता है? काय काय करतोय? क्या हो जाता है वो? क्या मेहनत करता है? सगळं सांगतोय? अरे सगळं सांगतोय का? सब कहता है? नहीं कहता है. उसे मालूम है की मुझे मेरे पत्नी को, माझ्या मला बायकोला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. तिला टेन्शन नाही द्यायचं आहे मला. लक्षात ठेवा. एक सेवक आहे, एक पती पण आहे. टेन्शन नाही द्यायचं म्हणून काही पती तुम्हाला सांगत नाही कुठून आणतो. हा चुकीचं कमावत असेल तर घेऊ नका. वाईटाचं कमावत असेल, चोऱ्याला बाळे करून, ते चुकीचं आहे. पण कुठून कमावत, काय हमाले करतो, कुठून आणतो, विचार करतोय की मी कसं घरपट्टी भरू, मी कसं लाईट बिल भरू, मी माझ्या पोरांची फी आले, जवळ फीज आले, माझ्या बायकोला कसं मी कपडे देऊ, की वस्तू घरात नाही, गॅस संपणार आहे, त्या ठिकाणी ते तांदूळ नाही, ते कसं आणू मी. हा विचार एक पतीच्या मध्ये असतोय, तुमच्यामध्ये पण असतो विचार. माहिती आहे, पण तो बाहेर जातो कमावायला. तुम्ही पण काही जण जात असाल कमावायला. काही लोग काम करते, अच्छी बात है, काम करते, नहीं करते परिस्थिती के हिसाब से घर पर है, खेतीवाडी करते, शेतीवाडी करते, ते पण चांगला आहे, वाईट नाही. पण एक नवरा जो कुठून कमावतो कधी विचार केलाय का? कधी तुम्ही नवऱ्याच्या सोबत बसलात का शांतीमध्ये 1-2 तास विचार कर, काय गोष्टीबद्दल डिस्कशन करताय का? हा प्रार्थनेत येताय तुम्ही, उपवास करताय तुम्ही, स्तुती करताय, आराधना करताय, पण तुमच्या भावाबद्दल काय जो कमावून आणतो कुठून आणतोय? तो नवरा कुठून कमावून आणतोय? की एखादा सासरा कुठून आणतोय? तो काय करतोय मेहनत? तो क्या करताय मेहनत? त्याचं कुठे दुखतं कधी विचारलंय का? कधी विचारलं तुमच्या कुठे दुखतं का? मलम लावू का, दाबू का? हाय आदर, हा आदर. कारण की एक पती, एक नवरा मेहनत करतोय, तो फक्त एकट्यासाठी नाही करत. एकट्यासाठी करतोय? मला कोण कोणा करतोय? एकट्यासाठी? तो बायकोसाठीच करतोय? कोणासाठी करतोय? मुलांसाठी करतोय? तो सगळा विचार करतोय. तो त्याच्या आई वडिलांचाही विचार करतोय. तो
त्यांच्या घरात जे पण कोण असेल, पण म्हातारे एखादी असेल ना, जे तुमचे टोकरी बोलतात आहे की नाही, तिचा पण विचार करतो की तिला पण मी काहीतरी घेऊन जाऊ. लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं त्याचा काय करा, आदर करा, सन्मान करा. साधारण नाही. हा कदाचित तो चिडचिड करत आहे, बडबड करत आहे, काहीतरी करताय. का करताय, का करताय? पण 90% नवरे काय वाईट सांगतील का आपल्या बायकोंना? तुम्ही विचार करा. वाईट सांगतील, वाईट खायला सांगतील का? खा तिथे, कारण की त्याला माहिती काय झालं तर मला डॉक्टर चढायला लागेल, मलाच बघायला लागेल. काय केलं तरी माझ्या पोरीची, माझ्या पोऱ्याची, माझे जे पण आहे शाळेची फी मलाच भरायला लागेल. मी कोणाकडे भीक मागणार नाही. मेहनत करीन, ओव्हर टाइम करीन. माझे पाय दुखले तरी चालेल, माझे गुडघे दुखले तरी चालेल, माझ्या डोलाला त्रास झाला तरी चालेल, मी ते काम करेन. असं मी स्वतः बघितलेलं आहे. तुम्ही पण बघितलं असेल. असे काम ऐसे काम करते. सेवकांबद्दल तुम्ही काय विचार करता? सेवक काय बसलेले पटकन आले असं होत नाही. फार समस्या होती, त्यांना जायला लागतं. तेही कोणाचे तरी पती आहे, तेही कोणाचे तरी भाऊ, ते कोणाचे तरी जावई आहेत, ते कोणाचे तरी आहेत. त्यांना पण काहीतरी सहन करायला लागतं. तुम्ही पण सहन करता, मला माहिती आहे. सासू सासऱ्याचं सहन करत असणार, नवऱ्याचं सहन करत असणार, कोण काय बोलतं ते सहन करत असणार. घरात जे भेटतं कदाचित तुम्हाला आवडत नाही, पण तरी तुम्ही खात असणार. चांगला आहे, तुम्ही आदर करता. आदर करायला शिका, आदर करायला शिका. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या आधारे, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या आधारे चालताय, परमेश्वर के वचन के आधार पर चालताय, तो परमेश्वर कोणाकडून असेल? मला माझ्याकडून, मला माझ्याकडून. कारण की जो परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे चालतोय, परमेश्वर त्याच्या वतीने है ना. परमेश्वर के वचन के द्वारा जो चलते हैं, सुनकर चलते हैं, कार्य मिलाते, परमेश्वर उसकी ओर से है. परमेश्वर कधी वाईटाला साथ देणार नाही. परमेश्वर वाईटाला कधी साथ नाही देणार. हा पण त्याला मारणार पण नाही. तो वेळ देतोय कशाला? सुधारायला. हालेलुया. ताईंनो, आज विचार करा, आज विचार करा. मी परत तुम्हाला सांगतोय, आपण आदर करतोय का? सन्मान करतोय का? नवऱ्याला कधी विचारलंय? विचारलं तुम्ही कुठून आणताय कमावून? कुठून आणताय तुम्ही? आमचं पोट भरताय, तुम्ही कुठून आणताय? किधर से लाते? काय काय सहन करायला लागतं. माहिती या गाडीचा प्रवास, रिक्षेचा प्रवास, बसचा प्रवास, कदाचित विचार करतो की नाही मी चालत जाईन, 10 रुपये 20 रुपये वापले तर माझ्या पोरांना बायकोला होईल. आहे की नाही? विचार करतोय. कधी विचार करते त्या ठिकाणी की मी 50 रुपयाचं काय खाईन पटकन, मी 80 रुपयाचं खाईन, मी 150 रुपयाचं खाईन. नाही, याच्यावर माझ्या परिवाराला 2 दिवस खातील. माझ्या परिवारामध्ये 6 जण आहेत, 7 जण आहेत, 2 दिवस खातील त्या 150 रुपये. हा विचार एक नवऱ्याचा आहे, हा विचार एक पतीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आदर द्यायला शिका, रिस्पेक्ट, आदर द्यायला शिका, सन्मान करायला शिका. तो कसा पण आम्ही सांगतो त्याचा आदर करा, कारण की तो तुमचा पती आहे. कारण तुम्हाला हजारामधून नाही, लाखो मधून त्याने परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जय असो. आमेन. तुम्हाला लाखो, हजारो नाही, लाखो, तुमच्यासाठी लाखो होते पोरं, लाखो होते पुरुष, पण त्यातून परमेश्वराची मर्जी प्रमाणे तो कसा पण आहे, कशी पण आहे तो त्या ठिकाणी, पण तो तुमच्यासाठी काहीतरी करतच राहतोय. तेव्हा तुमचा मुलगा असू दे, तो मोठा कामाला असतोय, कोणीतरी आहे करत राहतोय. म्हणून आदर द्यायला शिका. कदाचित त्याची काय चुकी आहे बरोबर सांगा, समजवा की तो मोठी चुकी करावी नाही, त्याने मोठी चुकी नाही करावी म्हणून योग्यतेने. परंतु जर त्याचं काही चुकत नसेल तर त्याला योग्यतेने आदर आणि सन्मान द्या. हा चुकत नसेल तरी सन्मान द्या. हालेलुया. सन्मान द्या. प्रभू येशू ख्रिस्ताकडे कितीतरी लोक यायचे, कितीतरी परिशिष्ट शास्त्री सदुशास्त्री, त्यांना पूर्ण नियमशास्त्र माहिती होतं. प्रभू येशू ख्रिस्त दाटायचे म्हणजे काय करायचे, त्याला कडक भाषेमध्ये सांगायचे. ते तुम्हाला समजत नाही, बरोबर बोलायचे की नाही? का आपको मालूम नाहीये परमेश्वराचं वचन काय सांगतं, असं बोलायचे कित्येक ठिकाणी. जर तुम्ही परमेश्वराची स्तुती नाही करणार तर दगडधोंडे स्तुती करतील. दगडधोंडे कोण? ते शांत आहेत, जे आजारी आहेत, ते काय नाही करू शकत असं वाटतं, पण परमेश्वर त्यांना ताकद देईल, बल देईल आणि ते प्रभूची स्तुती करतील, आराधना करतील. म्हणजे प्रिय नो, लक्षात ठेवा. ताईनं लक्षात ठेवा, बहिणीनं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा नवरा जातोय, प्रार्थना केली का? प्रार्थना करून जा. एवढं तर बोलू शकतो की नाही?
एवढं तर बोलू शकतो की नाही? डबा घेतला, काय घेतलं, तुम्ही मोबाईल घेतला का, एवढं सांगतो ना आपण. एवढं सांगा की तुम्ही प्रार्थना केली का, प्रार्थना करून चालेल. लेट गेलं कामाला चालेल लेट गेलं नाही, नको जास्त, तुम्ही प्रार्थना करून जा. कारण की तुम्हाला माहिती नाही तुमचा नवरा जेव्हा घरातून बाहेर जातोय तो परत घरी येईल की नाही, माहिती नाही. कित्येक तरी जातात, काय होतं आता सगळंच सांगत नाही, परत घरी येत नाही. मी सोडायची वार्ता नाही करत, मी सांगतो कधी काय होतं किंवा काय होतं. कदाचित लागलेला असतो त्याच्या पायावर, कदाचित कुठे लागलेला असतो कशाने तरी, कुठेतरी तो पडलेला असतो का, पण तो गिरावर येत आहे, लेकिन बोलता नाही. क्यों मालूम है? मेरा परिवार है, मेरा परिवार है, सोने दो, माझा परिवार आहे, झोपू दे. जेवलं त्याला मी सांगत नाही, रेऊ दे, दुखतंय, गपचूप जेवून झोपतंय, कोणाला सांगत नाही. तर कधी त्याची गरज काय असते, त्याला कपड्यांची किंवा काय असते सांगत नाही. कशाला त्याला वाटतं की नाही नाही नाही, माझी गरज परमेश्वर तू वेळेवर पूर्ण करशील. समय पर मेरी जरूरत परमेश्वर आप पूरा करेगा, मुझे मालूम है. मेरा परिवार को परमेश्वर बचाए, नाश होने से बचाए, नाश होण्यापासून वाचव, हमेशा त्याची एक प्रार्थना असते. कारण की मी कितीतरी सेवकाच्या सोबत बसलेलो आहे, उठलेलो आहे, कितीतरी भावाच्या सोबत मी त्याच्या मनाच्या कलकल्या काय ऐकलेल्या आहेत. मी सुना मैंने उनकी मन की बात है, काही लोगों के भी सुनो, काही लोकांचं पण ऐकलेलं आहे, मनातलं दुःख असतं. म्हणून जर तुमच्याकडे वेळ आहे, जी पण वेळ आहे याच्यानंतर आता वचन झाल्यानंतर त्या वेळेला तुमचं पर्सनली काय असेल तुम्ही डिस्कशन चर्चा करा आणि त्या विषयासाठी आणखी प्रार्थना करा. हालेलुया. खरं मनात ठेवू नका काय, हा काही असताना ते मनात ठेवा. काही असताना ते सांगून फायदा नाही, ते सांगूच नको कोणाला, कोणाला पण सांगू नका. इकडे लक्ष द्या, इथे लक्ष द्या. काय असताना ते सांगून काय फायदा नाही, ते कोणाला सांगू नका, ते ठेवा तुमच्याकडे, पण चिंता करीत बसू नका. हालेलुया. परमेश्वराला सांगत जा, त्याच्यासमोर राहणार, त्याच्यासमोर विनंती करा. परमेश्वर काय गोष्टी जर तुम्ही सांगणार आणि ती गोष्ट 10 लोकांना सांगतील, 10 लोक 50 लोकांना, 50 लोक 100 आणि 150 लोकांना, आणखी लोकांना सांगतील, ती गोष्ट त्या व्यक्तीला सांगायचीच नाही. हा, पण तू पर्सनली प्रार्थना आहे, काहीतरी तुमचं वैयक्तिक आहे, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही भेटत, सवालचा जवाब नाही मिळता, तू कोणाची तरी डिस्कशन करा, समजतं, चर्चा करा. त्याच्याला प्रश्न असलेल्या माणसाला झोप नाही, चिंता असलेल्या माणसाला झोप नाही, आहे की नाही? अरे हो की नाही? हालेलुया. येशू ख्रिस्त वेळेवर सर्वातून बाहेर काढणारा देव परमेश्वर आहे. आमेन. तर म्हणून आपल्याला वचनात मजबूत व्हायला पाहिजे. मी सांगतो काही सर्वांना समजतं, सर्वांना ताईनं समजतं, मागच्या समजतं, जर हात आणून दाखवा, समजतं मी बोलतो. हालेलुया. ठीक आहे. तर मग आपल्याला वचनाच्या आधारे तुम्ही मजबूत व्हा. याच्याबद्दल असेल काही लोकांना तुम्ही विचारताना, ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तर माझा नंबर आहे कॅलेंडरवर, माझा नंबर घ्या, माझ्याशी बोला, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईन. मला नाही भेटत तुमच्या प्रश्नाचं उत्तर, अगदी सवाल का जवाब, मी प्रार्थना करीन, विनंती करीन, पण मी त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराकडे मागेन. तुम्ही पहिल्यांदा कोणाला विचारायच्या अगोदर पहिला परमेश्वराला विचारा. परमेश्वराचा आत्मा जो तुमच्याकडे आहे ना, तो तुम्हाला पुढे नेतो. हालेलुया. कोण येतो तुम्हाला काय पण गोष्टी काय विचार नका. मग मी सांगतो त्या ठिकाणी ते बघा, तुमचा नवरा आहे, जो पती आहे, त्याला आदर द्यायला शिका. त्याच्यावर काय कर्ज आहे, त्याच्यावर काय आहे, त्याला कोणाचे पैसे द्यायचे आहेत, किसी का पैसा उसको देणे काय सांगत नाही आहे. टेन्शन नाही देत तो बायकोला, कोणाला टेन्शन देत नाही तो, त्याच्याबद्दल तोच विचार करतो, तोच टेन्शन करतोय, विचार करत बसतोय. म्हणून तुम्ही आपल्या नवऱ्यासाठी, त्या भावासाठी जो आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. परमेश्वर योग्य वेळेला बाहेर काढू येशूच्या नावात. आमेन. 31 मध्ये 7:10 मध्ये वचन सांगतो, 7:10 मध्ये वचन सांगतो. हा वाचा. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने आणि प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवंत होत जा. काय होत जा? बलवंत म्हणजे मजबूत, बलवंत मजबूत होत जा. कशाला? 7:10 सांगतं की प्रभूमध्ये, बोला प्रभूमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवंत आहे ना, कमजोर नाही, बलवंत. आपल्या शेजाऱ्यांना ताईला बोला बलवंत होत जा, बोला प्रभूमध्ये बलवंत होत जा, बोला ना आजूबाजूच्या बलवंत होत जा. हा, शाबास. है आता कसं बलवंत होणार? कशाला बलवंत? सैतान आता पुढे वाचत नाही, त्याच्यामध्ये दिला नंतर वाचा की सैतानाच्या युक्ती असतात, सैतानाची योजना असते, आणि लोक किती दिवस, किती महिने, किती वर्ष तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही उपवास करताय, तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलाय, ये योग्य नाही आहे.
ठेवला विश्वास बस झालं. पण तुम्ही विश्वासामध्ये किती वाढले, तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या आधारे किती चालता, याला महत्व आहे. आमेन. महत्व किती वर्षापासून विश्वास ठेवला याला महत्व नाही. मी माझ्या सेवेमध्ये कितीतरी लोकांच्या सोबत बसतोय, जे दुसरे कलिसियाच्या दुसऱ्या मंडळीतल्या समजतं पास्टर सेवकांच्या सोबत बसतोय. ते सांगतात आम्ही 30 वर्ष झालं विश्वास ठेवतोय, आम्ही 15 झालं, आम्हाला 12 झालं. अरे पण केलं काय तुम्ही ठेवून विश्वास? सेवा काय केली? हा माझा प्रश्न आहे. त्या प्रश्न समजला माझा? 5 वर्ष विश्वास ठेवला, काय केलं? 5 वर्ष विश्वास ठेवला, तुम्ही 5 लोकांना आणलं का प्रार्थनेत? काय नाही आणलं? तयार करा तुम्ही, दुसऱ्यांना तयार करा. एखादा ताईचा विश्वास कमजोर होतो, तिचा विश्वास वाढवा. कोणी प्रार्थनेत काय नाही, तिच्या घरी जाऊन भेट करा. आजारी आहे घरी जाऊन भेट करा. लोकांनी सफरचंद केली, लोक घेऊन जाऊ काय पण जाऊन भेटा. जाता तुमची परिस्थिती तुम्ही घेऊन जाता खायला वस्तू ठीक आहे. त्याच्यापेक्षा तेव्हा आजारी असणाऱ्या माणसाला माहित आहे जवळची गरज असते आहे ना. कोणीतरी येईल मला भेटेल, कोणतरी येईल मला भेटेल. आपण विश्वास आहात ताईंनो, आपण विश्वास आहात. आपण ईश्वर विश्वास ठेवलाय. किती वेळेला मी आजारी व्यक्तीला फोन करतो, आलो मी येतोय, मी आ राव, मी काय आणू तुम्हाला, मी काय लाव लेकर राहू. आता काय नु काय नाव, तुम्ही या फक्त, तुम्ही या फक्त. त्यांच्याकडे पहिल्याच वस्तू आहेत काय, डॉक्टरने सांगितलं ऍपल खायचे नाही, सफरचंद, आणि 2 किलो सफरचंद पहिलाच तिकड्यात ठेवला. डॉक्टरने सांगितलं मिठाई खाऊ नको, आणि मिठाईचे पुढे आणून ठेवल्यात. असं होतं ना, ते नाही समजतं हे नाही का. त्याला जवळची गरज आहे. जा त्याला वचन सांगा, त्याचा विश्वास वाढवा, तिचा विश्वास वाढवा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि एक मी तुम्हाला सांगतोय, सर्वांवर हात ठेवून प्रार्थना करायची गरज मी कोणावर हात नाही ठेवत. जेव्हा परमेश्वराचा आत्मा सांगतो त्याच्यावर हात ठेवतो. सगळ्यांवर हात नाही ठेवत मी, सभी पण हात नाही रखता. त्याच्या मागे भरपूर कारण आहे. त्याच्या विश्वासाने तुम्ही बरं होणार की नाही. पास्टर हात ठेवील, पाय ठेवील, तेल लावेल, पाणी दी 2 लिटर प्यायला, तेव्हा बरं होणार. काय गरज नाही. कृपायुग आहे. कृपायुगामध्ये काय माहित आहे का, पौलुस आजारीमध्ये होता आणि पौलुसने 3 वेळा प्रार्थना केली. 1 वेळा प्रार्थना केली, त्याचं दुखत होतं छातीत. 2 वेळा प्रार्थना केली, उत्तर न भेटलं. 3रा प्रार्थना केली, परमेश्वराने उत्तर दिलं, माझी कृपा तुला पुरी आहे. बोला माझी येशूची कृपा मला पुरी आहे. हालेलुया. मी येशू ख्रिस्ताने सांगितलं, बोल पौलुस, मला बसलेल्या पटक्याने मुझे बैठे कोण की माणसे तू चंगा हुआ है बोल, असं सांगितलं का. बोला क्या काय बोला, मेरा अनुग्रह तेरे लिए. बस 2 तिमोथी अध्याय 2 तिमोथीमध्ये 4था अध्याय लास्टला, 2 तिमोथीमध्ये लास्टला एकदम लास्ट वचन वाचलं ना, असून दुसरं वचन त्याच्यामध्ये दिला. एक व्यक्ती आजारी होता, त्याचं नाव फार कठीण आहे, मला इथं नाही. त्या व्यक्तीला तसंच सोडून गेला. तुम्हाला पाहिजे असेल सबूत तर मी देईन, बोलत असताना मी तुम्हाला देईन. 2 तिमोथी लास्टचं काढलं तर काढून ठेवा. 2 तिमोथी हा ठिकाणी 20 4:20 हा आजारी झाला. कोण? ट्रिपिम आजारी आहे. हा त्याला मिळतात देऊन आलो, होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी इकडे सांगण्याचा अर्थ काय माहित आहे की या ठिकाणी तिमोथीला पौलुस सांगतो, हा व्यक्ती इफिसियनमध्ये असून तो मल्टीगत आजारी आहे, हिंदी बीमार है ना, और बीमार में प्रॉपर्टी है की बीमार छोड़ा है. आजारी त्याला ठेवून आलो मी. इकडे बघा ताई, आता तुम्ही सांगा मग त्या ठिकाणी प्रार्थना नाही केली, त्याच्यासाठी विनंती नाही केली. नाही, प्रार्थना विनंती ती करत असतील, परंतु जो व्यक्ती पहिला आजारी पडतो ना, त्या व्यक्तीने पहिला स्वतःसाठी प्रार्थना करावी. काय करावी? स्वतःसाठी काय करावी? प्रार्थना. लगेच हॅलो पास्टर, हॅलो सेवक, हॅलो दादा, आमच्यासाठी प्रार्थना करता, आम्ही आजारी. पहिला तुम्ही करा. आणि येशूची कृपा समजतं की नाही. हे कृपामध्ये फरक आहे. पहिला बोलायचे येशूला बसलेल्या पटक्याने, येशू नव्हता तेव्हा काय करायचे. आता येशू आला नव्हता, फटके झाले नव्हते, पण तेव्हा लोक कसे आजारी बरे व्हायचे सांगा मला. आता इकडे बघा, कसे लोक बरे व्हायचे ना बरे. जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवायचे. आजारात पाप झाल्यावर ते संगती पण करायची, आराधना करायची. मग काय येशू ख्रिस्त आला नसता तर लोक आजारीच राहिले असते काय. नाही.
येशू ख्रिस्ताला त्यांनी खाले. 53:5 सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अपराधामुळे घायल झाला, दुष्कर्मामुळे ठेचला गेला, शांती आम्हाला मिळावी, जी ताडणा रघुला झाली आणि येशूला बसलेल्या फटक्याने आरोग्य मिळतं. हा यशियामधला आहे, ते जुन्या करारामधला आहे. आता नव्या करारामध्ये, कारण की नव्या करारामध्ये ते रोम करापासून त्या ठिकाणी प्रेक्षितांच्यापासून रोम करापासून ते फिल्मनापर्यंत हे कृपायुग आहे. हालेलुया. 13 पत्रिक कृपायुग आहे. कान खोलून बरोबर आहे का? परत सांगतो, मला माहिती नाही मी तुमच्यासमोर परत कधी येणार आहे. नवीन वर्षामध्ये येणार पण माहिती नाही येणार आहे की नाही येणार. म्हणून त्या ठिकाणी वचनाच्या आधारे, इथे लक्ष द्या, वचनाच्या आधारे त्या ठिकाणी आपण बरोबर येशू तुझी कृपा मला पुरी आहे. म्हणजे कितीतरी साक्षी आहेत, त्यांच्यासाठी कोणी न प्रार्थना केली, स्वतः त्यांनी प्रार्थना केली, येशूची कृपा मला पुरी आहे, येशूची कृपा मला पुरी आहे. माझ्या पोटात दुःख, माझ्या छातीत दुःख, माझे हे दुःख ते दुःख, येशूची कृपा. आणि विश्वास मजबूत आहे तर तो व्यक्ती लवकर बरा होतोय. आमेन. येशूला बसल्या पटकन मला आवडतो, येशूला बसल्या पटकन ते गेला आता, पण तो सवय झालेला आहे. सवय झालेली आहे की नाही? म्हणून येशू ख्रिस्ताला गायच्या गोठ्यातच टाकता. सवय झाली, चेलानं सांगितलं वाटतं. म्हणून येशू ख्रिस्ताला गायच्या गोठ्यातच टाकतात. येशू ख्रिस्ताचा गायच्या गोठ्यात जन्म नाही झाला, त्याचा जन्म झाला त्याचा जन्म झालाय मेंढवाड्यात. मराठीमध्ये स्पष्ट वाचलं, तिथे मेंढरांना बांधण्यात येत होतं, कारण की मेंढरूचे वधावयास नेण्याचं होतं. वधावायला समजतं, बलिअर्पण करायला. येशू ख्रिस्त पण बलिअर्पण झाला की नाही? येईल, व्हिडिओ देईन मी तुम्हाला, पाठवेन मी, लक्षात ठेवा. झाला मग आईच्या गोठ्यात झाला मरिया, निजवे ते बाला आणि मरिया सगळ्या दुसऱ्यांच्या जोडीला. समजतं? गायच्या गोठ्यात येशूचा जन्म झालेला नाही. मेंढवाड्या बायबलमध्ये दिला, तुकामध्ये दिली, इथं पण गायचे पहिला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मजबूत व्हा, बलवंत व्हा. आणि त्याच्यामध्ये सैतानाच्या युक्तीसमोर टिकाव धरता यावा. सैतान योजना करतो की नाही? नवरा बायकोमध्ये फूट पाडायचं करतोय की नाही? हमेशा करतो रे. काय नवरा बायकोमध्ये फूट पाडायची, सेवकमध्ये फूट पाडायची, विश्वासूमध्ये फूट पाडायची. का होत असं? ते पहिल्यापासून होत आलं आहे. तेव्हा तर आदामाने दोष लावला ना, लावला की नाही? तू जी मला दिलीस तिने फल खाल्लं आणि मला पण दिलं. मी निर्दोष, मी निष्कलंक, माझं काय नाही चुकत. आदाम त्याचं काय नाही चुकत. त्याला दगड दिला असता तरी खाल्लं असतं त्यांनी. खाल्लं असता, माती दिली असती खाल्ली असती, काटे दिले असते खाल्ले असते. मग म्हणून माणूस दोष लावण्यामध्ये मागे पुढे बघत नाही. लावतो की नाही? तुम्हाला दोष लावतोय, तुम्ही दोष लावताय. म्हणून लक्षात ठेवा, का दोष लावतो लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यात दिलाय सत्याचा कमरबंद, आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल, शांतीची सिद्धता, नीतिमत्वाचं उरस्थान, तारणाचं शिरस्थान, हे सर्व धारण करा बोललेलं आहे. सत्याची कमरबंद म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. म्हणजे आपण सत्य बोलायला पाहिजे. काय बोलायला पाहिजे? आपण किती सत्य बोलतोय? 10 मिनिटं लक्ष द्या इकडे. आपण किती सत्य बोलतोय? कितना सत्य बोलतोय आणि किती असत्य बोलतोय? कितना असत्य बोलतोय? ज्या मुखातून आपण स्तुती गातो, आराधना गातो, त्या मुखातून असत्य बोलायला विचार करा. बरं आहे का? चांगलं आहे का? म्हणजे सत्याची कमर, म्हणजे आपली कमरबंद मजबूत पाहिजे. कमर असा पट्टा लावतात, फॅन न पडावी. स्त्रिया लोक, काय लोक जेव्हा काम करायचं तिथे ओढणी बांधतात टॉवेल वीटपट्टीवर, बघा आहे की नाही? त्याच्याला कमर मजबूत वाटते. म्हणून आणखी फायदा असतो, जो घाम असतो ना, घाम आतमध्ये नाही गेला पाहिजे कपड्यामध्ये, घाम टॉवेलवरच राहिला पाहिजे. अरे बरोबर आहे की नाही? हा. आणि कंबर फिट सैल ठेवतो, जरा ढिला ठेवतोय टॉवेल, ढिला ठेवतो का? काय बोलतो, विटपट्टीवर विटा वाहतात का काय, रेतू वाहतात का काय करतो, जे पण तुम्ही काम करतो सा त्या शेतामध्ये, त्या कंबर फिट करता. म्हणजे सत्याने आपली कंबर फिट असायला पाहिजे. कंबर चांगली तर कुठलंही काम करू शकतात. करतात की नाही? कंबर ढिली असती तर मग झाला ठीक है ना. परत माझं पण काय सांगू, कधी गाडी चालून कंबर दुखते, मग आराम करतो, करायला लागेल. थोडी लोखंडाचं आहे. मग त्या ठिकाणी सत्याच्या कंबरमध्ये आपलं फिट करा. म्हणजे सत्य वाचा, सत्य बोला, सत्याच्या द्वारे चाला, असत्य नाही. कोणी तुम्हाला जर असत्य सांगत असेल, चुकीचं जर शिकवत असेल ना, त्याला सांगा नाही बाबा हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे बाबा, आम्हाला पटत नाही. लगेच बोला तोंडावर. तुम्ही घाबरताय कोणाला तरी बोलायला. कोणाचं समोर चुकत असेल तर तुम्ही का नाही त्याला दाटत?
समोर जर कोणाचं जर चुकत आहे तुम्ही त्याला काय नाही समजवत, चुकी तुमची पण आहे. अशी चुकी जर छोटी चुकी जर होता असेल कोणाची, छोटा जर गलती होता है तो उसके लिए गलती आप बताएंगे नहीं, वो बड़ा गलती करेगा कि नहीं? बोलते नहीं है हिंदी वाले, बोल कोई भी रहे, मैं रहेगा कोई भी रहे, इसलिए उसका छोटा गलती है तो उसका गलती बता, नहीं तो बड़ा गलती होने के बाद अरे मुझे बताने की थी लेकिन अभी 2 महीना गया, उसने बड़ी गलती की, भयंकर पाप में गया हो. म्हणून छोटी कोणाची चुकी होत असेल त्याला समजवा, कोणी पण असू दे, परिवारातला कोणी पण असू दे, त्याला सांगा तुम्ही हा बाबा हे तुमचं चुकतं बघा, जर इकडे लक्ष द्या. हालेलुया. कशाला? जर तो 5 लोकांसमोर, 10 लोकांसमोर, 15 लोकांसमोर, 50 लोकांसमोर जर ती चुकी करत असेल, कोणी पण असू दे ते, जर त्याची चुकी तुम्ही सांगितले तर तो 500 लोकांमध्ये चुकी करणार नाही. हालेलुया. नाहीतर मग तीच चुकी तो 200 मध्ये, 250 मध्ये, 400 मध्ये आणि 500 लोकांसमोर चुकी करू शकतो की नाही? करू शकते की नाही? जर तुम्ही तुमच्या नवऱ्याची चुकी जर लपवून ठेवत असणार, त्याला त्याची चुकी सांगत नसणार, तर तुम्ही कुठेतरी मोठी चुकीला जबाबदार आहात. समजलं? समजलं की नाही? समजते की नाही? तुम्ही मोठ्या चुकीची वाट बघता का की त्याने मोठी चुकी करावी, तिने मोठी चुकी करावी, कोणी पण असू दे. म्हणून मी कोणाची चुकी असतो मी तोंडावर सांगतो, मागून नाही सांगायची. तोंडावर बाबा हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, आई हे चुकीचं आहे, हे बरोबर पडत नाही, बरोबर नाही ते. कपड्याच्या बाबतीत पण योग्यतेने कपडे घालण्यासाठी बायबल सांगते की नाही ताईंनो? योग्यतेने ज्याचे आपलं अंग झाकलं पाहिजे, अंग खुलं ठेवणार तर काय, बरोबर आहे का? काय बोलतात काय मला माहिती नाही, की असे असतं एवढं नसतं, काय बोलतात त्याला, काय बोलतात? अरे एवढी तुमची पोलकी आहे, जे पण आहे ना, ब्लाऊज आहे, पण एवढं नसतं ना, एवढं नसतं. काय बोलतात त्याला? कपड्याला काय नाव आहे की नाही, गाव आहे की नाही? हा काय नाही नाव, मी काय बोलतो समजतं? काय समजत? अरे कपडे असतंय असं पंजाबी सारखं असतं, पण तू असा हात नसतोय नाही, एवढा काय नसतं, इथपर्यंत असतं. काय बोलतात त्याला? हा शॉर्ट, चला शॉर्ट राहू दे, ठीक आहे. एक विचार करा ताईनं, बघा मी एक सेवक आहे, मी तुम्हाला शिकवतो, तुमच्यामधून काही ताईने शिकवायला पाहिजे, आणखी शिकवायला पाहिजे, शिकवतात तुम्ही सांगताय, ठीक आहे, चांगला, ते बरं वाटतं का? एखादी ते एवढंच घालूची असं आली, हा एवढा हात मोकळा आहे, हालेलुया केला तर आता पटलं मी समजलं, आता समजलं, ठीक आहे. हा एवढंच मी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढंच घातलं कपडे, टी शर्ट विषय एवढे नाही घालत, मला माहित आहे. टी शर्ट घातले ना फार आले चांगले, हालेलुया केलं तर वरती नाही चढेल की नाही मला बायबल त्याला अनुमती दे. पातळ कपडा आणि पुरुष लोक डिस्कशन करतो, सेवक लोक काय सुधारायला बघत नाही तर त्याला सांगू काय फायदा? एखादा पातळ कपडे घालतात स्त्री किंवा पोरगी, प्रार्थनेत येऊन हालेलुया स्तुती करेंगे, तू निघ इकडून काढी, आमची पोरं तुझ्यावर बघतात, आमचा पोर तुझ्यावर बघतात, चल स्तुती करायचं ना तुझ्यावर बघतोय. आता तुम्ही ना त्याच्यात त्याची काय की आहे, बायबल काय सांगतो, तुम्ही ठोकरचे कारण म्हणू नका, है ना, ठोकर के कारण मत बनव. ठोकरचं कारण ते आहे, ठोकरचे कारण ते आहे, मी तुम्हाला स्पष्ट बोलणं सांगतोय, दाबून नाही. काय फायदा आहे मग माझा एवढा खर्च करून यायला, एवढा घाम घालायला? हा जेवलं नाही माहिती नाही तुम्हाला? मी जरा भावतो आम्ही कुठे जेवला, काय घालत दाबून मस्त डकार घेऊन, ठीक आहे. ध्यान द्यायचे परिस्थिती, गोळ्या घ्यायच्या असतात, काय घेत नसतात, ठीक आहे. पातळ कपडे नाही, फिट कपडे नाही, अनुमती नाही. बरं ना वाटतं का? बरं तुम्ही सांगा. अरे बोलत नाही तर बोलत नाही, अच्छा लक्षात घ्या. तुम्ही समजवा त्यांना, तिला कसं सांगू, मग तिला काय वाटतं, तिला काय पण वाटू दे, तुम्ही सांगा. मैं कैसे बताओ तू गुस्सा आएगा फिर भी चलेगा, नाही तर ती घालतच राहील, पहनती रहेगी है ना. मग सेवक लोकांना पण दाटतोय, सेवक लोकांना कसे कपडे घालायचं बायबल सांगतो. सूट घालायला पाहिजे असंच नाही आहे, हा सदरा पाहिजे असंच नाही आहे, त्याला पण आहे अनुमती.
योग्यतेने सेवकाने, कारण की आपण सेवा करतो, परमेश्वराचं वचन देतोय, आपण स्तुती करतो, आराधना करतो, आपण देवाची लोक आहोत. आमेन. हम परमेश्वर की संतान आहे. हालेलुया. आपल्याद्वारे दुसरा शिकतोय की नाही? अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये जा तिकडे राहिला, कपडे असतात शरीर झाकायला आहे की नाही, दाखवायला, बस एवढं है ना. हिंदी में क्या कपड़ा किस लिए रहता है? शरीर ढकने के लिए, दिखाने के लिए नहीं. दुसरी घालते त्या प्रार्थनेत चालतं, इकडे चालतं, त्या प्रार्थनेत बायका लोलतात, पण तुम्ही लोलता कशाला? लोलणं बंद झालं, स्थिर झालं. हालेलुया. तुम्हाला वचनाच्या आधारे, वचनाने देऊन तुम्हाला स्थिर करण्यात आलं पवित्र आत्म्याने. आमेन. स्थिर काय नाही करत आला 15 लोकांना 10 लोकांना लोलत बसायचं. पहिला किती चालायचं आहे ना, सगळ्या ठिकाणी, सगळ्या एरियातल्या ज्या तुम्ही ऐकताय सगळ्या ठिकाणी आता मस्त करतात. आलं थोडं ताटतं की नाही. पहिला त्या बाईला, त्या ताईला सांभाळायला दोघ्या तिघेजणी, कपडे नीट करा, तिला नीट करा, ती मारील ते वेगळं, त्यामुळे ती पलतील त्या वेगळ्या. हालेलुया. तुम्ही वचनाच्या आधारे सत्याने कंबर घाल. आज परमेश्वराचं वचन सांगतं, विश्वासाची ढाल ठेवा, विश्वास कधी कमजोर करू नका. थोडी छोटी मोठी प्रार्थना करताय, विश्वास मजबूत ठेवा. रात्री करताय, दिवसा करता, उपवास केला, उपवास नाही केला, थोडंसं तरी प्रार्थना करताय, वेळ काढून विश्वासाने प्रार्थना करा. विश्वासाची ढाल पाहिजे. सांगते पण टायमिंग नाही देत. शांतीची सिद्धता पाय चढवा, म्हणजे शांतीची बुटं कुठे भेटतात तू कुठे? तुला बाजार असेल तर तिकडे, कुठे बाजार असेल तर पालघर, डहाणू, मुंबई, ठाणा, सांगा मला शांतीची बुटं भेटली ना, तर आम्हाला शांतीची बुटं पाहिजे. तरी शांतीची नाही रे बाबा. शांतीची बुटं चढवायला लागतात. काय करायला लागतात? म्हणजे तुम्ही जेव्हा जाता तर तिकडे शांती आली पाहिजे. शांती राहणार चाहिए. तुम्ही गेला तिथे त्या नास हे सैतानाचं काम, दुष्टात्माचं काम. नीतिमत्वाचं ओळखता, नीतिमत्व आहे, तारणाचं स्थिरस्थान, तारण झालेलं आपलं उद्धार. हिंदी उद्धार हुआ हमारा. उद्धाराचं टोप फेकायचं, तारण पकडून चालायचं, तारणाला सोडायचं नाही आहे. तारणाला सोडायचं म्हणजे आपलं तारण झालं की नाही. काही फक्त आपल्याला सुटकारा भेटलेला आहे की नाही. गलत काही वाईट सवयी, वाईट प्रकारच्या रीतिरिवाज, परंपरा त्या काहीच कामाच्या नाही, त्याच्यापासून सुटकारा भेटला की नाही. सुटकारा म्हणजे तारण. छुटकारा है यानी कि उद्धार. समझ में आए? उद्धार कुछ अलग ही नाही, कुछ खाना पिना म्हणजे उद्धार नाही आहे. समजतं? उद्धार म्हणजे आपण सत्यामध्ये चालतो आणि जे वाईट होतं ते वाईटाला सोडलं, आमचं तारण झालं, हमारा उद्धार हो गया. हिंदीमध्ये मुक्ती पण बोललं जातं आणि संस्कृतमध्ये त्या ठिकाणी संस्कृतमध्ये मोक्ष पण बोललं जातं. मोक्ष मुक्ती भेटते. अशा आत्म्याला पण मुक्ती भेटते मेल्यानंतर. आत्मा भटकत राहतो, पुढे जा. मग काय करतात लोक. आपल्याला काय करायची गरज नाही. आपल्यासाठी दोन्ही पण उपाय आहेत. ईश्वर विश्वास ठेवून मेलो तरी उचलण्याच्या वेळेला, आणि जिवंत असलो तरी उचलण्यात येईल, पण विश्वास मजबूत पाहिजे. आमेन. आणि वचनात सांगितलंय की आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन घ्या. काय आहे? तलवार. काय आहे? तलवार. ही तलवार वेगळी ना, शिक्षण काय पण करते ना, आता आपलं वचन बोललं पाहिजे. तुम्ही वचनाची बोलत नाही. तरी पहिला फोन केला तर प्रेझला प्रभूची स्तुती असू दे, येशूची कृपा असू दे, कधी प्रार्थना केली. वचन वाचलं नाही का तुम्ही? किती वाचलं? असं विचार एकमेकाला. का असं विचारणार तुझ्या बँकेत तेवढा पैसा आहे असं विचारता? किती कोणी भरल्या, कल्याण केलती का नाही ते नंतर. आज काय जेवली? सुका मच्छी किंवा ओली मच्छी? पहिल्यांदा विचारा, प्रार्थना केली. पहिला फोन केल्यावर मी विचारतो त्यांना, प्रार्थना करताय ना बरोबर? प्रार्थना करते ना बरोबर? ते बघा पहिला शब्द प्रभूने शिकवला. येशू ख्रिस्त जेव्हा जिकडे जायचा तेव्हा काय बोलायचा? तुम्हाला लाडू मिळलो. काय बोलायचा? मागचे असं नाही बोलायचं. येशूची शांती नाही बोलायचं. तो होता येशू आहे. तो बोलायचा की तुम्हाला शांती मिळेल. समजलं? येशू ख्रिस्त गेल्यानंतर आपण बोलतोय येशूची शांती तुम्हाला मिळेल, है ना. तू सांगते माझी ओऊची शांती मिळो. तो ओऊचं नाव आहे शांती, आहे ना. हा
आता आमच्या पोराला शांती भेटली आता भेटली ना, घरात शांती काय करा. तुमच्याकडे पैसे नसते, काही वस्तूची कमी असेल, पण ती येशूची शांती असेल. हालेलुया. येशूची शांती म्हणून येशू ख्रिस्त आणि कोणाचा तुम्हाला शांती असतो, म्हणजे माझी शांती तुम्हाला असते. हे सर्व देवाचं वचन सांगतं. आणि नंतर खाली आणखीन सांगतं, प्रार्थना करा, विनंती करा, पवित्र लोकांसाठी विनंती करा. काय सांगतो असं खाली हा 7 1400. तुम्ही इकडे लक्ष द्या माझ्याकडे. तर मग आपल्या कमल सत्याने कसा झालं पुढे वाचतच जा. नीतिमत्वाचे उरक्षण धारण करा, शांतीच्या सुरुवातीने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि या सर्वांबरोबर चिंचा योगे त्या दुष्टतेची सगळे जळते पान तुम्हाला विजवता येतील ती विश्वासाची दार हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण मी सांगितलं ते सर्व आहे की नाही याच्यात आहे ना. हा ऐकेल. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन आत्म्याची घ्या. तलवार म्हणजे देवाचं वचन घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा. सर्व प्रकारची प्रार्थना आणि काय करा बघा, म्हणजे सगळं धारण करा. आता मी तुम्हाला एकदम खुल्लं सांगतो आणखी. तुम्ही ज्या पाड्यात गावात आहात ना, पहिला तुम्ही त्या एरियासाठी प्रार्थना करा. तिकडे जे वाईट साईड काय चालणार असतं ना, त्यासाठी प्रार्थना करा. सर्व वाईटाची योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर झुकवा. आमेन. आपण लागतो तयार. पहिला हत्यार काय नाही, ना वचन, ना स्तुती, ना आराधना, ना प्रार्थना, ना विनंती, काय नाही. डायरेक्ट पळून जाईल का तो शैतान तसा? दुष्टात्माची योजना तुटेल का? तुटी घ्या, नाही तुटी घे. पहिले हा मजबूत चाहिए. आपण कमजोर नाही राहायचं. म्हणून सांगितलं, पहिलाच वचन सांगितलं त्या ठिकाणी की प्रभू मध्ये बलवंत व्हा. है ना, प्रभू में बलवंत होते जा, उसकी शक्ती में बलवंत होते जा. प्रभूच्या शक्तीमध्ये, प्रभूच्या शक्तीमध्ये. दिवस फार कमी आहे. सोमवारी काही अशा पास्टरांच्या सोबत बसलो, त्यांचे पास्टर जगामध्ये त्यांचे पास्टर काय वचन सांगतात, का सांगतात ते पुस्तकाचं सांगायला आले. मी जे पण आहे भावना सांगत ते सांगायला लागलं की असं तसं आम्हाला पुस्तकं वाटायचं. ते मी ऐकलं पहिला. मी त्याला कृपेचा सुसमाचार सांगितलं. आम्ही असं विश्वास ठेवतो, येशूच्या येण्याच्या आगमनासाठी आम्ही सगळी तयारमध्ये विश्वासामध्ये दृढ राहतो. आमेन. हा सगळं येशूचं येणं जवळ आहे. आमच्या पास्टरांनी घोषणा केलेली 2023 मग गेलं 2023 गेलं ना. मग ना आता सांगते 26. मी सांगितलं ना, सॉरी त्याच्या अगोदर मी सांगितलं तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताचं येणं किती जवळ आहे. हा आमच्या पास्टरांनी तुम्ही बोलले ना, मला माहित आहे 2 वर्षाच्या आतमध्ये जर येशू ख्रिस्त येईल असा पक्का विश्वास 90% तरी सांगू शकतो. नंतर जेव्हा ते बोला हा आमच्या पास्टरांनी घोषणा केलेली की 23ला येणार, मग काय झालं आता नाही. नंतर मग आणखीन आता 30 सांगतात, 30च्या आतमध्ये म्हणजे तुम्ही सांगितलं ना 2 वर्ष म्हणजे 26 पर्यंत असू शकतो. काय चाललंय आपलं ताईनं? काय चाललंय आपण कोणाच्या मागे? काय चाललंय? काय आहे? हा घर बनवा, ठीक आहे. काम करा, ठीक आहे. शेतीवाडी करा, ठीक आहे. मुलं आहेत, ठीक आहे. लग्न न झालं, लग्न करता जेवण असेल, ठीक आहे. तो येत आहे, येणार आहे, हार आहे, हो तयार आहोत का आपण? आहे का? तो पती सुटून जाईल, भाऊ सुटून जाईल, कदाचित तुम्ही सुटून जाणार. मग काय फायदा एवढं वर्ष विश्वास करून? म्हणून प्रार्थना करा, विनंती करा, स्वतःला बरोबर मजबूत करा. चुकीच्या मार्गापासून, चुकीच्या क्रियापासून, चुकीच्या योजनापासून लांब राहा येशूच्या नावात. आमेन. म्हणून पौलुस तिमोथेला सांगतो वाईटापासून पळ काढ, बुराई से भाग, अच्छे को चिपक कर रहे, पकड कर रहे. चांगल्याला पकडून राहा. चांगलं तुमच्या जवळ आहे. हालेलुया. आणि चांगला तुम्हाला भेटलेला आहे. अच्छे से अच्छा मिला आहे की नाही? पकड कर, भेटलेला आहे तुम्हाला, भेटलेला आहे. याच्यावर काय करायचं तुम्ही विचार करायचा. समजलं? मनन करायचं. काय शिकवलं, कसं शिकवलं गेलं जाऊ द्या, असं नाही करायचं. विचार करत बसायचा. हा काय करा, वचन परत काढायचं, ती वचनं परत काढा, परत मनन करा. इंग्लिशमध्ये मेडिटेट, मनन करा, मनन करा. तुम्ही गाय बैल बघितलं असेल, पहिला खा खा करतात आणि एकडे बसतात, मग चावत बसतात की नाही? बघितलं की नाही? परत ते काढतात, परत ते चावतात, बारीक बारीक करून खातात. त्याला मस्त पचा, मग त्याला ताकद असते बैला. म्हणून चांगला तू चांगला कुठाच्या जास्त पुष्ट होता.